श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, आजची रात्र तुमच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरू शकते. कारण उद्या उजडणारा सोमवार हा केवळ एक वार नाही, तर तो आहे तब्बल 20 वर्षानंतर जुळून आलेला एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत महायोग. आकाशातील ग्रहाची चाल अशी काही बदलली आहे की ज्या संकटांनी तुम्हाला आजवर छळले होते ती आता कापरासारखी उडून येणार आहे. तुमच्या राशीवर साक्षात देवादिदेव महादेवाचा विशेष आशीर्वाद बरसणार असून उद्याच्या दिवसात असे काही घडणार आहे जे पाहून विज्ञानालाही विचार पडेल की ही वेळ तुमच्या भाग्योदयाची आहे आणि नियतीने तुमच्यासाठी सुखाचे ताट वाढून ठेवले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक मोठा तारीखपालट होणार आहे जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा असेल. गेल्या 2 दशकापासून तुम्ही ज्या संघर्षाचा सामना करत होता, त्या अपयशाने तुमचा पाठलाग केला होता, त्या सर्व नकारात्मकतेचा अंत उद्याच्या सूर्योदयासोबत होणार आहे. ग्रहाची ही युती तुमच्या कुंडलीतील नशिबाचे ते बंद दरवाजे उघडणार आहे ज्याच्या चाव्या हरवल्या आहेत असे तुम्हाला वाटत होते. हा बदल इतका वेगवान आणि शक्तिशाली असेल की स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण जाईल. पण लक्षात ठेवा, ही साक्षात साक्षात ईश्वरी शक्तीची लीला असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्याच्या सोमवारी 5 असे मोठे चमत्कार घडणार आहेत जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. पण हे चमत्कार नेमके कोणते आहेत, कोणत्या वेळी तुम्हाला सावध राहायचं आहे आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पहा. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या 20 वर्षानंतर आलेल्या सुवर्ण संधीपासून कायमचं वंचित ठेवू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या 2 दशकापासून तुमच्या राशीवर काही ग्रहाची अशी वक्रदृष्टी होती ज्यामुळे तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नव्हते. अनेकदा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलात, पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा आला आणि संधी हातातून निसटली. हा काळ तुमच्यासाठी मानसिक वानवासारखा होता. तिथे प्रगतीपेक्षा संघर्षाचेच पारडे जड राहिले. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्याच्या सोमवारी ग्रहाची अशी स्थिती निर्माण होत आहे जी 20 वर्षापूर्वी आली होती. हा राजयोग तुमच्या जीवनातील मानसिक आणि आर्थिक त्रासाचा अंत करेल. रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि तुम्हाला स्वतःला एक वेगळीच दैवी ऊर्जा जाणवेल जी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्या मोठ्या संधीची वर्षानुवर्षे वाट पाहत होता तो दरवाजा आता उघडला जाणार आहे. मग ते स्वतःच्या घराचे स्वप्न असो, परदेश गमन असो किंवा एखादा रखडलेला मोठा व्यवसाय, उद्या नशिबाची दैवी चावी तुमच्या हातात पडणार आहे. जे मार्ग कालपर्यंत बंद वाटत होते तिथे आता प्रगतीचे महामार्ग खुले होताना तुम्हाला दिसतील. वृषभ राशीच्या जातकांनो, सोमवारी दुपारी 12 नंतर तुम्हाला असा एक निरोप किंवा फोन येईल जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी ठरेल की लोक तुमच्या शब्दाला मान देऊ लागतील. नशीब आता तुमच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांनो, सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि उद्या तुमच्या राशीत चंद्राची स्थिती अतिशय मजबूत आहे. तुमचे गुप्त शत्रू हे तुमच्या पाठीमागे काटकारस्थान करत होते, ते उद्या साक्षात महादेवाच्या प्रतापाने स्वतःहून पराभूत होतील. तुमच्या आयुष्यातील भीती आणि नकारात्मकता संपून टाकायला साक्षात भोलानाथ सज्ज झाले आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्या तुमची भेट अशा एका अनामिक व्यक्तीशी होईल जी तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक आणि संकटमोचक म्हणून येईल. महादेवाची कृपा तुमच्यावर इतकी असेल की कितीही कठीण कार्य असले तरी ते चुटकीसरशी पूर्ण होताना पाहून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्याच्या तारखेला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे, कारण ही तारीख तुमच्या आर्थिक कुंडलीचा ताबा घेणार आहे. हा तारीख पालट तुमच्या पैशाच्या संकटांना कायमचा निरोप देईल. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे तुमची जी स्वप्ने मारली होती ती आता पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जुने पैसे दिलेले पैसे अचानक परत मिळतील किंवा व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तुमची रिकामी तिजोरी आता भरण्याची वेळ आली आहे, कारण लक्ष्मीची पावले तुमच्या घरात उमटणार आहेत. हा बदल इतका अचानक घडेल की तुम्हाला सुरुवातीला यावर विश्वास बसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या अंतिम आणि सर्वात मोठ्या चमत्काराकडे आलो आहोत, जो केवळ तुमचे नशीबच नाही तर तुमची जगण्याची संपूर्ण दृष्टी बदलून टाकणार आहे. हा चमत्कार तुमच्या घरातील त्या गंभीर समस्येशी संबंधित आहे जिने तुम्हाला अनेक रात्रीची झोप दिली नाही. मग ते कुटुंबातील सदस्यांमधील टोकाचे मतभेद असोत किंवा तुमच्या प्रगतीत येणारा एखादा अदृश्य अडथळा. उद्या सोमवारच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला असा एक अनुभव येईल जो विज्ञानाच्याही पलीकडचा असेल. तुमच्या घराच्या वातावरणात अचानक एक दैवी शांतता आणि विलक्षण सकारात्मकता निर्माण होईल, जी साक्षात ईश्वरी शक्तीच्या आगमनाची नांदी असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, उद्याच्या या अद्भुत ग्रहयोगामुळे तुमच्या आयुष्यातील ती एक इच्छा जी तुम्ही अशक्य म्हणून मनाच्या कोपऱ्यात कायमची दडवून ठेवली होती ती पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत मिळतील. अचानक अशा काही घटना एकामागोमाग एक घडतील जे तुम्हाला स्वतःला जाणीव होईल की साक्षात ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे. कुणाचे लग्न करत नसेल, कुणाला संतान प्राप्ती हवी असेल किंवा कुणाची हक्काची नोकरी सुटली असेल, तर उद्या त्या सर्व दुःखाचा डोंगर कोसळून सुखाचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. हे बदल इतक्या वेगाने घडतील की ते प्रत्यक्ष अनुभवताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, हा 5वा चमत्कार तुमच्या आयुष्यातील भीती आणि नकारात्मकता कायमची संपून टाकणारा ठरेल, कारण 20 वर्षापासून रखडलेले तुमचे नशीब आता प्रत्यक्ष कृतीतून फळाला येणार आहे. ही वेळ तुमच्या भाग्योदयाची आहे, जिथे स्वतः महादेव तुमच्या पाठीशी उभे आहेत. हा अनुभव तुम्हाला ईश्वरी शक्तीची प्रचिती देईल. तुमच्या 7 पिढ्याचे नशीब पालटण्याची ताकद उद्याच्या दिवसात दडलेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि पूर्ण श्रद्धेने या बदलाचे स्वागत करा, कारण नियतीने तुमच्यासाठी जे नियोजन केले आहे ते पाहून जगालाही तुमचे कौतुक वाटेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 20 वर्षांनंतर येणारा हा अद्भुत ग्रहयोग आणि त्याचे 5 चमत्कारे लाभ पत्रात पाडून घेण्यासाठी उद्या सोमवारी तुम्हाला एक विशेष धार्मिक विधी करायचा आहे. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान उरकून जवळच्या शिवमंदिरात जा. सोबत तांब्याच्या कलशात शुद्ध जेल, थोडे कच्चे दूध आणि 11 अखंड बेलपत्र घेऊन जा. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि प्रत्येक बेलपत्रावर चंदनाने राम नाव लिहून ती पिंडीवर अर्पण करा. हा उपाय तुमच्या कुंडलीतील चंद्राचे दोष दूर करून तुमच्या मनात विलक्षण शांतता आणि आत्मविश्वास निर्माण करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच महादेवाच्या प्रतिमेसमोर बसून शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण करा किंवा किमान 108 वेळा माळ जपा. या उपायामुळे तुमच्या कामातील
सर्व अडथळे क्षणात दूर होतील आणि साक्षात भोलानाथ तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. लक्षात ठेवा, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सोमवारी चंद्राची साथ मिळाल्याने हा उपाय तुमच्यासाठी एखाद्या रामबाण औषधासारखा ठरेल. तुमच्या मनातील जी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण आहे ती पूर्ण होण्यासाठी हा विधी अत्यंत प्रभावी आणि अंगावर शहारे आणणारे प्रचिती देणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला ही अद्भुत भविष्यवाणी मनापासून पटली असेल किंवा तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हे 5 चमत्कार घडतील असा ठाम विश्वास असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मनातील श्रद्धा आणि महादेवावरील भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय महाबली हनुमान कृपा करा, सर्व संकट दूर करा अशी श्रद्धेने कमेंट करा. तुमची ही एक सकारात्मक कमेंट विश्वात तशीच ऊर्जा पाठवेल आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी कायमची ढाल बनून राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, अशाच प्रकारच्या शक्तिशाली आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या काळात ग्रहाची स्थिती अशीच बदलणार आहे आणि त्याबद्दलची योग्य माहितीच तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवून तुमचे आयुष्य आणखी उजळून शकते. हा 20 वर्षानंतरचा राजयोग तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची सुरुवात ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. भेटूया पुढच्या अशाच एका चमत्कारी माहितीसह.